तेव्हा ते पोलीस आहेरे साहेब पण बोलले की 100% न्याय देणार, 100%. म्हणजे अक्षरशः त्या पोलिसाला पण वाटत होतं पंचनामा करताना ही आपली आहे म्हणून. ते मला बोलले मला दुःख करायला शब्द नाही आहे तुझ्याजवळ. माझ्या पोरीला बघून मला ते आहेरे साहेब इतका सपोर्ट करत होते, पण अजून 13 दिवस झाले काही नाही. बिल्डर पण समोर येत नाही, पोलीस स्टेशन मधनं कोणी आलेलं नाहीये इथे. छोटी छोटी 2 बच्ची है और ये उनकी मम्मी है, तो वो क्या करेंगे बोलो। अब उनका तो घर एकदम संसार उठ गया है। क्या इसका मतलब ये है कि मेरे को पूरा शक है कि इसमें बिल्डर का हाथ है। क्यों बिल्डर क्यों छुप रहा है? उस दिन रात में मैं देख करके नाइट कर रहा था, फिर डे करना था, तो मैं कभी सो जाता हूँ, कभी आवाज़ आती है तो राउंड मारता हूँ, तो कब गए ये मैं नहीं देख पाया। अकेले रहने के बाद ये दिक्कत होती है थोड़ी सी। आम्ही CBD बेलापूरला पण गेलो होतो, तिथे पण सर्व साहेब लोक ईदच्या ह्याच्याने तिकडे बाहेर गेले होते, ते पण काय भेटले नाही म्हणून मॅडमने आम्ही परत आलो. परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मला जबाबला बोलवलं होतं पोलीस स्टेशनला. तेव्हा ते पोलीस आहेरे साहेब पण बोलले की 100% न्याय देणार, 100%. म्हणजे अक्षरशः त्या पोलिसाला पण वाटत होतं पंचनामा करताना ही आपली आहे म्हणून. ते मला बोलले मला दुःख करायला शब्द नाही आहे तुझ्याजवळ. माझ्या पोरीला बघून मला ते आहेरे साहेब इतका सपोर्ट करत होते, पण अजून 13 दिवस झाले काही नाही. बिल्डर पण समोर येत नाही, पोलीस स्टेशन मधनं कोणी आलेलं नाहीये इथे, कोणी आलेलं नाही. तेच म्हणजे पोलिसांकडे जे तुम्ही सांगितले, पोलिसांनी पण सांगितलं होतं मला. त्या आहेरे साहेबांनी मला सांगितलं, मला त्यांना पण दुःख वाटत होतं. त्यांनी मला स्पष्ट या भाषेत सांगितलं मी तुमच्याजवळ कसं दुःख व्यक्त करू. अतिशय खूप म्हणजे बेकार परिस्थिती आहे, पण तुम्हाला 100% आम्ही न्याय देऊ असं स्वतः आहेरे साहेब मला बोलले. अजूनही पुढे जात काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि ज्या बिल्डरकडून खरं तर अपेक्षा होती की त्यांनी यावं, तो अजून बिल्डर पण नाही आलेला आहे. एवढी मोठी घटना घडलेली आहे तर काही नाही, काही नाही, कोणी नाही ते आलेलं. पुलिस जो है बिल्डर को बचाने की कोशिश कर रही है कहीं ना कहीं. आज आता वाटतं या संशयावर आज 12-13 दिवस व्हायला आले, एकही दिवस कोणी ते विचारायला आलेलं नाहीये. आता समजा ही जर परिस्थिती अशीच राहिली तर मग तुम्ही काय आता निर्णय काय करू? काय नाही, जर न्याय भेटलं तर आम्ही मग सरकारकडे जाणार वरपर्यंत. प्रशासन से क्या मांग करेंगे? क्या मांग? शासनच्या आज माझ्या घरचा आधार नाही. मला 2 लहान मुली आहेत, सासू आजारी असते माझी, छोट्या छोट्या मुली आहेत, लहान मुली आहेत माझ्या. एक मोठा घरचा आधार पूर्ण घरातला आधार गेलेला आहे. नक्कीच या ठिकाणी बघा खूप मोठी शोककळा यांच्या घरावरती आलेली आहे, परंतु पोलिसही ज्या पद्धतीनं लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत का नाही ते एक प्रश्नच आहे. त्यामुळं बिल्डराचं पण या ठिकाणी तर नक्की आता या ठिकाणी बिल्डरांच्याकडून काय तुम्ही हे कराल की त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार? बिल्डर अजून इथे आले म्हणजे पोलीस काय बोलवतात की नाही, काही इथे पोलीस पण नाही आलेले, बिल्डर पण नाही, काहीच आम्हाला माहिती नाही पडलं. आम्ही फक्त तिथे जबाब देऊन आल्याच्या नंतर काहीच आम्हाला कळलेलं नाहीये. काही नाही, काही कायच होतं ना. बिल्डरने 12 दिवसामध्ये एकाही शब्दाने बिल्डरने एकाही शब्दाने 12 दिवसात विचारपूस तर दूर, पण पोलीस स्टेशनला त्याचं काम होतं यायचं, त्याने यायला पाहिजे होतं की नाही. आणि वॉचमॅनला पण पकडलं पाहिजे, कारण वॉचमॅनचा जास्त हात आहे त्याच्यामध्ये. आणि आर्यन बिल्डरला तर अटक झालंच पाहिजे, हे माझं मत आहे. आज 2 मुली उघड्यावर पडल्यात, तिने काय करायचं? आज सासूबाईंना आधार, एकामेकींना दोघींचाच आधार आहे कुटुंब त्यांचं, पण शेवटला नवरा तो नवराच असतो की नाही. मग आज मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अजूनपर्यंत का झोपलात, पोलीस का झोपलेत अजूनपर्यंत? म्हणून आम्हाला वरपर्यंत जायचं आहे आणि न्याय तर पाहिजेच आम्हाला. फोनचे डिटेल्स नाही बोले, ते बोललेले 4 दिवसामध्ये आम्ही सर्व ते फोन हे करतो, त्याच्यानंतर तुम्हाला बोलवतो. फोनचं पण नाही अजून काय डिटेल्स आलेले आहेत, त्याच्यासाठी पण नाही बोलवलं. मोबाईल तिकडे जमा आहे पोलीस स्टेशनला, ते पण नाही सांगितलं आहे काय. शेवटचा कॉल आम्ही सांगितला होता, पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला सांगा, आम्हाला बोलवा, दाखवा, ते पण अजून काहीच दाखवलेलं नाही आहे. पण बिल्डरने यायला पाहिजे होतं असं आमचं मत आहे. पोलीस स्टेशनला 12 दिवसात त्यांनी हजेरी लावायलाच पाहिजे होती.
या 13 दिवस हा 13 13 दिवस दिवस. झाले तुम्ही अजिबात काय हालचाल केली नाही. आम्ही गेलो तर आम्हाला तुम्ही उलटे बोलता. पोलिसांचं काम आहे की नाही बोलायचं. आज ती दुःखी आहे, आम्ही दुःखी आहे. मग तुम्ही काय करता इथे खुर्चीवर बसून काय करता. आम्ही तिथून बेलापूरला गेलो. आणि घटना तर साधीसुधी दिसत नाही, म्हणजे वरतून बोलल्यासारखं भयंकर ते सगळे चित्र स्व- बघितलं. पण तिथे सर मला काय बोलायचं तिथे कामाला नव्हता तो, बरोबर आहे ना. मग तुम्ही वर कसं पाठवलं वॉचमॅननी त्यांना पाठवलं आणि परत तुम्ही बघितलं पण नाही खाली आलंय की नाही ते बघायचं तुमचं काम होतं. ते पण बघितलं नाही. आज एवढी मोठी मग एवढी सिक्युरिटी, मोठं एवढा संकट मोठा पडल्यास तुम्ही बिल्डर काहीच करू शकत आणि नाही. एवढ्या मोठ्या साईड वरती फक्त एक वॉचमॅन ठेवलाय, फक्त एक वॉचमॅन मला बोलला ना की त्यांचं नाव सांगितलं, टोपण नाव पण त्या वॉचमॅनला माहिती होतं त्यांचं. आणि डायरेक्ट मला सांगितलं 5व्या माळ्यावरती शोधा, म्हणजे त्याला पूर्णपणे माहिती होतं ते 5व्या माळ्यावरती गेलेत. हां, म्हणूनच बोलतो आम्ही वॉचमॅनचा पूर्ण हात आहे आणि बिल्डरचा. ओके मैडम, क्या कहेंगे प्रवीण शिंदे की जो मौत हो गई 13 दिन हो चुका है, अब तक के जो है पुलिस कार्रवाई के नाम पर जो है कुछ भी जो है पुलिस के हाथ नहीं लगा है, और पुलिस जो है क्लियरली बता नहीं रही है कि क्या है, सीडीआर रिपोर्ट में क्या आया था, वॉचमैन से क्या इंक्वायरी की, बिल्डर को भी जो है कहीं ना कहीं जो है बचाया जा रहा है, क्या कहेंगे इसका? अभी देखिए इतना दिन हो गया, मैं भी आती हूँ, रोज़ मिलती हूँ और मेरे बहुत फैमिली रिलेशन है इनके साथ. मगर जब ये गए पुलिस स्टेशन में, इनका बयान हुआ तो आयरे साहब ने बोला कि हम आपको पूरा सपोर्ट करेंगे, हमको भी दुख है तुम्हारे इसका. तो मैं ये बोलना चाहती हूँ कि पुलिस स्टेशन में क्यों नहीं बुलाया गया उसको. बिल्डर को बुलाना चाहिए था. बिल्डर को आखिर क्या बात थी बताना चाहिए था. क्यों बिल्डर के सामने नहीं आ रहा है. अगर उसका गलती नहीं तो वो सामने आना चाहिए था ना. मगर बिल्डर का गलती है, वो गलती है इसलिए सामने नहीं आ रहा है. और क्यों वो नहीं आया. आज 13 दिन हो गया पुलिस स्टेशन में क्यों नहीं आया. पुलिस वालों ने क्यों नहीं बुलाया, क्यों उसका बयान नहीं हुआ. और वॉचमैन को क्यों नहीं बुलाया गया. वॉचमैन को बुलाया तो हमको क्यों नहीं पता किया. इनको बताना चाहिए था ना भाई क्या क्या हुआ 13 दिन में, पुलिस ने क्या किया, क्या रिपोर्ट मिला पुलिस को. तो ये सब इनके घर वालों को इन्फॉर्म करना चाहिए था पुलिस वाले. तो मैं ये चाहती हूँ कि पुलिस अपना काम अच्छे से करे और इनको सपोर्ट करे पुलिस. क्योंकि देखो ये छोटी छोटी 2 बच्ची है और ये उनकी मम्मी है, तो वो क्या करेंगे बोलो. अब उनका तो घर एकदम संसार उठ गया है. क्या इसका मतलब ये है कि मेरे को पूरा शक है कि इसमें बिल्डर का हाथ है. क्यों बिल्डर क्यों छुप रहा है. वो आना चाहिए था ना. 12 दिन में एक बार तो आना चाहिए था, बात करना चाहिए था. क्योंकि उसकी जगह पे ये सब हुआ है ना. फिर वो क्यों छुप रहा है, क्यों पुलिस स्टेशन में वो नहीं आ रहा है. बिल्डर सामने क्यों नहीं आ रहा. बिल्डर को सामने आना चाहिए. और मैं अपने तलोजा पुलिस स्टेशन सीनियर से मैं अपने पर्सनली मैं रिक्वेस्ट करती हूँ कि बिल्डर को बुलाए और उसका बयान ले. मी प्रवीण दिलीप शिंदेची आई बोलते. मुलगा माझा वाजले किती एवढं मला माहिती नाही, पण बोलला आई मला भूक लागली. तर मी म्हणाले थांब जरा, तर तो म्हणाला थांब मी आमलेट करतो आणि लगेच आपण जेवायला बसू. तर आम्ही आमलेट करून जेवायला बसलो आम्ही तिघं पण, आणि जेवला वगैरे आणि तो निघून गेला. तो म्हणाला आई मी येतो इथे राऊंड मारतोय. म्हटलं ठीक आहे. आणि माझी तब्येत बरं नव्हती म्हणून मी झोपायला गेले, एवढंच. त्याच्या पलीकडे तो आला नाही. मग मी मला सकाळी माझी तब्येत बरं नसती म्हणून मी झोपलेली. मग सकाळी उठून बघितलं तर तो मला दिसला नाही. तर मला वाटलं सकाळी तो राऊंड मारायला जातो किंवा जाता जाता रूमवर गेला असेल. तर मी हिला फोन केला काय गं प्रवीण आला काय, तर ही म्हणाली नाही, एवढंच. मग ही शोधाशोध करायला लागली. मी घरीच होती. दुसऱ्या दिवशी पण मला लवकर नाही कळवलं. मी आजारी म्हणून मला नाही कळवलं. हिला सगळं माहिती होतं. मुलांच्या बाबतीत काय झालं, हां मुलांच्या बाबतीत काय झालं असेल वाटतं, म्हणजे आई म्हणून तुम्हाला काय वाटतं. माझा मुलगा असं काहीच करणारा नाही, हे नक्की अगदी फुल गॅरंटी की असा तो करणार नाही. त्याला म्हणजे जेवताना फोन आलेला, तर आता कशाला मी विचारते कोणाचा आला काय आला. त्यामुळे म्हणाला थांबा मी म्हणजे जेवून येतो एवढंच बोलला. त्यानंतर त्यांनी कुठेतरी बाहेर गेले. हां जेवून म्हणजे जेवत होतं तेव्हा आला, पण तो बंद केला नंतर बोलू. तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना जो फोन आला ते फोन आल्यानंतर त्यांना कोणीतरी बोलवलं आणि तिकडे गेलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला त्यांची मौतच दिसली. नंतर कधी म्हणजे फोनवर बोलणं नाही काय नाही काहीच नाही. आणि तो म्हणाला जाताना म्हणाला आई दरवाजा बंद करू नकोस, फक्त ढकलून घे, किल्ली वगैरे लावू नकोस, मी येतो. काही तुम्हाला
काय संशय जातात आता तर परिस्थिती अशी आहे की आर्यन बिल्डरच्या इथे त्यांची आपल्याला डेड बॉडी सापडलेली आहे, बरोबर, आणि ते आपण सगळं बघितलेलं आहे. काय मग अशा त्यांचा काही वादविवाद होता? नाही. आणि हे एवढं काय मला त्याची कल्पना नाही, म्हणजे तो त्याच्यातनं नसतोच, तो आपला घरी यायचा जेवायचा वगैरे एवढंच मला माहिती आहे. आणि भांडणं तडणं तर नाहीच नाही करणारा, कधी काय अजिबात वादविवाद झाले? कधीच नाही. कुछ बिजनेस को लेके, कुछ काम को लेके? नाही.